वेगवेगळ्या आरोपांमुळे दादांचे 2 मंत्री अडचणीत सापडलेत। बघूयात त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। सुरेश धस यांच्यावर आता कुणी विश्वास ठेवेल असं वाटत नाही, तर मुख्यमंत्र्यांनी धस आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे, राऊतांची प्रतिक्रिया। काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा ठोठावली। कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। एकमेकावर काय ढकलताय? धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। सुप्रिया सुळेंकडून मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। महाराष्ट्र सरकारमध्ये 2 असे मंत्री आहेत ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि दोन्ही, तुम्ही जे मला प्रश्न विचारले, दोन्ही मंत्र्यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे। आरोप झालेल्या मंत्र्यांनी जबाबदारी ओळखून स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। अण्णा हजारेंचा धनंजय मुंडे माणिकराव कोकाटेंवर निशाणा। मंत्रिमंडळात घेताना सरकारनं आधी विचार करणं गरजेचं, असंही वक्तव्य। कोणताही मंत्री असेल पण मंत्रिमंडळात सामील झाला ना, आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे, विचार शुद्ध ठेवले पाहिजे। कोर्टाने शिक्षा सुनावल्याने मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे, त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाही। मी दमानियांचं नाव घेतलं नाही तरी सर्वांना कळलं की रिचार्जवर कोण चालतं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। पुढील आठवड्यात आम्ही सगळा खुलासा करणार, असाही इशारा। महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित समाजसेविका ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावरती रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत। सूरज चव्हाणांच्या आरोपांना अंजली दमानियांचं प्रत्युत्तर। सरकारनं माझी सर्व खाती तपासावी। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना अंजली दमानियांचं आवाहन। माझा एक दमडीचा देखील भ्रष्टाचार नाही, असंही वक्तव्य। आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी करणं गरजेचं होतं। आरोपीचा मोबाईल सापडत नाही, धनंजय मुंडेंकडे मोबाईल गेला का याची चौकशी व्हायला पाहिजे होती, जरांगेंचं वक्तव्य। मोबाईल पण सापडत नाही, त्या कोणत्या आरोपीने ते चाट्या का खोट्या कोणी त्यांनी फेकून दिला तीही आणखीन सापडत नाही। मग का त्यांनी धनंजय मुंडेकडे दिलता हेही बघायला पाहिजे होतं। बंदुकीच्या परवान्यासाठी केलेल्या अर्जामुळेच कोकाटेंचा सदनिका घोटाळा उघड। कामगारांना पैसे वाटताना सुरक्षितता हवी म्हणून बंदुकीच्या परवान्याची मागणी केली होती। आता बंदूक परवानाही रद्द होण्याची शक्यता। विरोधक पहिल्या दिवसापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात। पुरावे सापडले तर मुंडेंच्या पक्षातील वरिष्ठ नेते त्यांचा राजीनामा घेतील, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य।